गाव सोडून शहरात गेलात, तो दिवस आठवतोय तुम्हाला? कसा होता तो दिवस? कुठला महिना होता? दिवस होता की रात्र होती? तुम्ही बसनी गेलात, रेल्वेनी गेलात की स्वतःच्या गाडीने गेलात? शहरात गेल्यावर मन रमलं की गावाची आठवण आली? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे करण्यासाठी तुम्ही शहरात गेलात, ते केलं? जे मिळवायचं होतं, ते मिळवलं? आता गावाची आठवण येत नसेल ना? हं? की येते? म्हणजे एखाद्या रात्री तुम्हाला अशी प्रचंड तहान लागते. तुम्ही चाचपडत उठता, स्वयंपाकघरात जाता, माठातलं पाणी असं अधाशासारखं गटागटा पिता. सहज खिडकीतनं बाहेर वाकून बघता आणि अचानक वीज चमकावी तशी तुम्हाला गावची आठवण येते. त्या रात्री तुम्हाला झोप लागत नाही. मन बेचैन असतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन कामाला लागता, कामावरती जाता. पण गाव काही तुमच्या मनातून जात नाही. असं गाव मनात घेऊन फिरणारे अनेक लोक शहरात असतात. आता तुम्हाला वाटेल हे सगळं अचानक मी तुमच्याशी का बोलतेय? कारण काही दिवसांपूर्वी मी एक तमिळ सिनेमा बघितला आणि तो मनातून अजिबात जात नाहीये, माझ्या अगदी मनात घट्ट आहे. त्याचं नाव मेयजगन किंवा मेयळगन असं आहे. म्हणजे आता मूळ तमिळ उच्चार मला माहीत नाही. पण हा सिनेमा Netflixवरती आहे आणि तो हिंदीत सुद्धा बघायला अवेलेबल आहे. तर या सिनेमाची गोष्ट थोडक्यात अशी आहे, की अरुल नावाचा एक मुलगा असतो, तरुण मुलगा आणि त्याचे वडील त्यांच्या राहत्या घराची केस हरतात आणि त्यांना त्यांचं घर त्यांच्या नातेवाईकांना द्यावं लागतं. तर ह्या सगळ्याचा राग येतो, थोडं वाईट वाटतं आणि त्यामुळं त्यांचं राहतं घर आणि ते गाव तंजावर सोडून ते चेन्नईला जातात. 22 वर्ष उलटून जातात आणि 22 वर्षानंतर अरुलच्या एका मामे बहिणीच्या लग्नासाठी म्हणून त्याला पुन्हा गावी यावं लागतं तंजावरमध्ये. आणि 22 वर्षानंतर गावाची आणि अरुलची जी भेट होते, ह्याची जी गोष्ट आहे ती म्हणजे हा सिनेमा आहे. मी आता सिनेमाबद्दल फार तुम्हाला सांगत नाही, तो तुम्ही जाऊन बघा. नुकताच मार्च महिन्यामध्ये शिमगा झाला आणि शिमग्याला गावाकडचं एकही घर बंद राहत नाही, कारण देव पालखीत बसून आपल्या घरी येणार असतात. कामानिमित्तानं शहरात स्थायिक झालेले लोक जे आहेत, तर ते शिमग्याच्या दरम्यान गावी परत येतात. आणि परत आलेल्या आमच्याही गावात अनेक जण परत आले आणि या परत आलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ना, या सिनेमातला नायक आहे ना, जो अरुल, तो मला दिसला. जसा या सिनेमाचा नायक 22 वर्षानंतर गावी परत येतो, तशी तुमच्यापैकी अनेकांची इच्छा असेल ना गावी परत यायची. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमची आणि तुमच्या गावाची शेवटची भेट कधी झाली होती ते. जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या अरुलचे वडील त्यांच्या नातेवाईकांच्या बरोबरच्या वादामध्ये त्यांच्या राहत्या घराची केस हरतात आणि त्यांना गाव सोडावं लागतं. तसंच गाव सोडण्याची प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात. म्हणजे काही जण शिक्षणासाठी गाव सोडतात, काही जण नोकरीसाठी सोडतात. पण गाव सुटतं ते कायमचंच. गाव उरतं ते फक्त मनात. या सिनेमामध्ये एक प्रसंग आहे जेव्हा अरुल
त्याचं गाव सोडून जायच्या दुःखात असतो, तर तेव्हा तिथल्या एका मंदिरामध्ये तो त्या कट्ट्यावरती असा आडवा पडून रडत असतो. त्या मंदिरातला हत्ती येतो अरुलजवळ आणि त्याच्या सोंडेनं अरुलच्या अशा कपाळाला स्पर्श करतो. मी 2 वर्षापूर्वी हम्पीला गेले होते. तिथे विरूपाक्ष मंदिरामध्ये लक्ष्मी नावाची हत्तीण आहे. तिला पहिल्यांदा मी ₹10 दिले, केळं दिलं आणि त्यानंतर तिने अगदी तसाच माझ्या कपाळाला स्पर्श केला होता. थंडगार स्पर्श होता तो. त्या स्पर्शानं ना माझ्या वरपासून खालपर्यंत शरीरामध्ये अशी कंपनं तयार झाली. अंगावरती काटा आला. खूप वेळ शांत बसून राहिले मी. तिच्या त्या स्पर्शानं माझ्यात काहीतरी बदललं होतं. सिनेमातला नायक गावी जेव्हा परत येतो, तर तेव्हा त्या गावाच्या भेटीमध्ये त्याला मागे राहिलेल्या अनेक नातेवाईकांचं प्रेम दिसतं आणि तेव्हा त्याला कळतं की इतके वर्ष आपण काय गमावलंय ते. आपण बघतो आधीची पिढी गावाकडे राहते, तरुण मुलं शहरात जातात. आई वडील त्या मुलांची वाट बघत बघत म्हातारे होतात, घरं जीर्ण होतात, भिंतींना अगदी तडे जातात. ज्या दरवाज्यातनं वारं सताड व्हायचं, ते दरवाजे आता बंद होतात, त्यांना कुलपं लागतात. अशी कुलपं लागलेली अनेक घरं आज कोकणात आहेत. या सिनेमातला जो अरुल आहे, तो जेव्हा गावी परत येतो, तर तेव्हा तिथे त्याला एक पात्र भेटतं, जे अ, त्याला गावी थांबवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतं. तर त्या पात्राचं नाव मी तुम्हाला सांगत नाही, ते तुम्ही सिनेमामध्येच बघणं योग्य आहे. अरुलच्या मनात असं असतं, की ह्या गावामध्ये आपलं घर होतं, पण ते आपल्याला गमवावं लागलं आणि आता इतक्या वर्षानंतर पुन्हा त्या गावाशी मन जुळवण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे त्याला पुन्हा चेन्नईला जायचं असतं परत आणि ते जे पात्र आहे, ते वेगवेगळी कारणं काढून अरुलला गावी थांबवण्यासाठी प्रयत्न करतं. अनेक किस्से आहेत म्हणजे अगदी त्याची अरुलची बस चुकावी म्हणून त्याला उशिरा बस स्टँडवरती सोडणं वगैरे असे बरेच सीन्स आहेत त्याच्यामध्ये. मला असं वाटतं, की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना असंच एक पात्र असावं, ज्याने म्हणावं, की "थांब आता, गावाकडेच राहा."